तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवधेरू मैसी पुत्रा मुखे बोलवणे सुती चालवणे भिंती बैसुनिया हे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हतीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर असणारे ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचे कृपा पात्र शिष्य असणारे निळोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, कयादू मातेच्या तीरावर जन्माला आलं हे आपलं छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये भोलेनाथाच्या कलशरोहणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा दुग्ध शर्करा योग म्हणजे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्यामधील 5व्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा सचिन दादाच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आहे। खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय। गाव जरी वाडी असेल, गावाचं नाव जरी वाडी असेल तरी कार्यक्रम गावापेक्षा मोठा केला म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळींना। करण्यापेक्षा एवढाला कोटी रुपये जर मंदिराला खर्च करण्यापेक्षा त्यामध्ये जर गाव स्वच्छ केलं, मुलांच्या शाळेसाठी जर काही खर्च केला, नास्तिक लोकांचे विचार सांगतोय बरं मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका। मंदिर बांधण्यापेक्षा सप्ते करण्यापेक्षा तोच जर पैसा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी खर्च केला, ठीक आहे ती एक सेवाची मोठी, पण खरं सांगू का तुम्हाला, शाळेत बिघडलेले लोक, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, कॉन्व्हेंटमध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक हे मंदिरातच नीट होतात म्हणून पहिलं मंदिर बांधायचं, नंतर बाकीच्या गोष्टी मांडायचं। म्हणून खूप सुंदर तुम्ही मंदिर बांधलंय आणि त्या मंदिराच्या कलशारोहणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्या निमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। आगरवाडीत तसा माझा जास्त परिचय नाहीये, पण परिचय नसताना सुद्धा तुमच्या गावात माझं याच्या अगोदर कीर्तनही नाही झालं तरी सुद्धा तुम्ही चोखोबरायच्या सप्त्याला खूप मोठं अन्नदान केलं, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। आमच्या सोपान महाराजांनी आमच्या नवनाथने सांगितलं की म्हणे महाराज कंकरवाडी, आगरवाडी, वेलतुरान अजून चिचंबा ह्या गावातले ह्या 4 गावा मिळून कमीत कमी त्या दिवशी 10 क्विंटलाच्या चपात्या आल्या होत्या। किती क्विंटलाच्या? 10 क्विंटलाच्या चपात्या। जे ओळखीचे गाव आहे त्यांनी मदत करणं साहजिक आहे। मला या सप्ताहामध्ये काही अनुभव असे आले की ज्या गावात मी कधी गेलोच नाही, ज्या गावातले लोक मला ओळखत सुद्धा नाही, त्यांना माहिती आहे हा पुरुषोत्तम महाराज आहे, पण मी त्यांच्या ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, अशा 100 गावाच्या लोकांनी दररोज कमीत कमी 5 ते 10 क्विंटलाच्या चपात्या आणून दिल्या। त्या माझ्यासाठी दिल्याच नाही, मला तरी असं वाटतं तो माझ्या चोखोबरायचा चमत्कार आहे। विठाला विठाला तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे। दररोजचे कीर्तन मंदिरात होतात ना, गावात होतात, आज थोडं जंगलात घेतलं, बरोबर आहे का नाही? आमच्या सचिन दादाचं नियोजन होतं आणि त्यांना वाटलं थोडं चांगल्या प्रकारे करू म्हणून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय। ऐका, अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। कलशारोहणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्याकून आणि माझ्याकून देव परमार्थिक कार्य करून घेतोय। लक्ष देऊन ऐका, परमार्थाचा ठेवा प्रत्येकाच्या नशिबामध्ये नाहीये। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहम्मदांध कारणाशं विदाय हि तदोदयति विवेकः। काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन, भागवत, रामायण आवडत नाही। मी माझी नाही भाषा सांगत, तुकोबरायची भाषा किती गोडे पहा। तुका मने होता देवा तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला, तोया भावाचा पडला। तुका मने होता देवा तोया भावाचा पडला, तोया
काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाच्या अंतकरणामध्ये कीर्तन भागवत रामायणाविषयी आवड निर्माण होत नाही. अरे अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. नामदेवराय सांगतात मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. पांडुरंग परमात्मा माझ्या सोबत बोलतोय, पांडुरंग परमात्मा माझ्या हाताने नैवेद्य खातोय, पांडुरंग परमात्मा माझ्या हाताने दूध पितोय. हे एका जन्मानं नाही शक्य होत. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. जन्मोजन्मीच्या सायासे विठ्ठल लाधला. पूर्वी पुण्य केले ओ माय विठे लादले या विठोबाचे पाय. पूर्वी जन्मीचं काहीतरी पुण्य म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. अभंग मी निळोबरायचा घेतलाय, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे निळोबराय साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. धनंजय महाराज वरती या ना, आपण मोरे बाबा या. कथाकारच खाली म्हणल्यानंतर लेकरांनी कसं करायचं, या वर या. विठ्ठल निळोबराय जगद्गुरु तुकोबरायचे कृपा पात्र शिष्य. थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. त्याही काळामध्ये माझ्या तुकोबरायचे हजारो शिष्य असतील, त्याही काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायचे लाखानं शिष्य असतील. मग निळोबरायला कृपा पात्र म्हणून का म्हणलं जातं याचं कारण असं आहे, निळोबराय जगद्गुरु तुकोबरायच्या परीक्षेमध्ये पास झाले होते. गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे निळोबराय आणि तुकोबराय आहे. खरं सांगू महाराज तुम्हाला, गुरुचं आणि शिष्याचं नातं सांगत असताना कबीर महाराज खूप गोड वर्णन करतात. कबीर महाराजांचं वाक्य किती गोड आहे ऐका. गुरु तो ऐसा चाहिए, ट्रबल कमी कर थोड़ा, जो शिष्य को कुछ ना मांगे. किती गोडी पहा. गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. त्याला गुरु म्हणा की जो शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवत नाही एक, आणि त्याला शिष्य म्हणा की तो आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी विलीन करतो. पण 2023 मध्ये असे गुरु शिष्य पाहायला भेटत. गुरु तर एवढे नालायक झाले की शिष्य भेटला त्याला कापायचंच करतात महाराज. कधी शिष्य भेटल आणि कधी त्याला कापावं असं गुरु रात्रंदिवस विचार करत असतो. मग असा जर गुरु म्हणल्यावर शिष्य कसा असेल गणू. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो तो शिष्य सुद्धा विचार करतो कधी माझा गुरु मरल आणि कधी मी त्याच्या प्रॉपर्टीचा मालक होईल. बरोबर आहे का नाही. माझे तुकोबराय ते किती स्पष्ट बोलले महाराज. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो आणि जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबराय सांगतात विठोबाची आन नरकाला ती, विठोबाची आन नरका जाती. जो गुरु आपल्या शिष्याच्या संपत्तीवर डोळा ठेवतो, जो शिष्य आपल्या गुरुच्या मरणाची वाट पाहतो, तुकोबराय सांगतात विठोबाची आन नरका जाती. मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ते नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, माझ्या निळोबरायचा अधिकार जर पाहायला गेलो तर माझ्या सद्गुरूंनी मला भेट द्यावी, म्हणजे तुकोबरायनी भेट द्यावी. तुकोबरायनी माझ्या मस्तकावर हात ठेवावा याच्यासाठी 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. किती दिवसाचं अनुष्ठान केलं? अन्न पाण्याचा त्याग केलाय. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबराय तर आलेच नाही, पण पांडुरंग परमात्मा विटेवून उतरला आणि निळोबरायच्या दारात ओ निळोबराया, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय. जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? निळोबरायने डोळे उघडले, जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि सांगितलं येथे तुझ लागी
कोणी प्राथिल्या वाचोनी आला सिका. अबे देवे नव्हे तू, तुला शास्त्र बिसर कळतं का? काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक लक्ष देऊन ऐका बरं. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक काही ठिकाणी आमंत्रण जरी असलं तरी जायचं नाही. दोन आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. तीन काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच जा. कोणाचं लग्न असेल, कोणाचं वास्तुशांती असेल, कोणाचा बर्थडे असेल, कोणाचं नानमुख असेल, कोणाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, फुकटचं खायला भेटतं म्हणून कुठेही पळायचं. आमंत्रण नसताना गेले की जीवनात फजिती ठरलेली आहे. तुम्ही मोरे महाराजांच्या मुखातून ऐकलंच असेल. महाराज दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना आमंत्रण दिलं पण भगवान शंकराला आमंत्रणच दिलं नाही. आणि भगवान शंकर हे दक्ष प्रजापतीचे कोण आहे? जवाई आहे. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेब नाराज झाले ना आपल्या मालकाला सांगू लागले, ओ मालक, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना आपण. भगवान शंकर म्हणतात, अगं वेडे, तुझ्या बापाचा मी एकुलता एक सासरा आहे, जवाई आहे, लाडका जवाई आहे. एक साधा फोन तर तुझ्या बापाने मला करायला पाहिजे, साधा एक SMS सुद्धा नाही. नाराज झाल्या. चला ना, काय होतं? नाही 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 नाही, बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही. रडायला लागल्या सती आई साहेब आणि रडता रडता सांगू लागले, मालक, बापाच्या घरी गेले बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नंदीला आवाज द्याला बघू, ए नंदी, कपाटात जेवढ्या साड्या तेवढ्या पॅकिंग कर. आता ही गेली की येणार नाही मला माहिती. दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये आमंत्रण नसताना सती आई साहेब गेली. सर्व देवतांचं स्थान पाहिलं, सर्व देवतांचा मान पाहिला. स्वतःच्या मालकाला म्हणजे भगवान शंकराला स्थान दिसलं नाही. राग आला, माझ्या नवऱ्याचा अपमान केलाय माझ्या बापाने. राग सहन झाला नाही, यज्ञ कुंडामध्ये उडी मारली आणि आपला देह संपवला. म्हणून आमंत्रण नसताना कुठेही जायचं. दोन मित्र होते राम आणि श्याम नावाचे. एक नंबर आळशी. तुळशीचं लग्न लागल्यापासून तर मिरगाचा पाऊस पडेपर्यंत या पंक्ती पठाणांना फक्त खायची सवय, दुसरं काहीच नाही. घरा शेजारीचे एक मंगल कार्यालय, दररोज उठायचं, इस्त्रीचे कपडे, कडक टोपी घालायची निळीची एकदम मस्त, आणि मस्त मंगल कार्यालयावर जेवायचे. कोणी विचारलं कोणीकडचे, सकाळी सांगायचं नवरीकडचे, आणि दुपारी सांगायचं नवरदेवाकडचे. नवरीकडचे नवरदेवाकडचे म्हणून हे 4 महिने फुकट खाल्लं होत्या मंगल कार्यालयावर यांनी. एक दिवस सकाळची पंगत चालू होती. पंक्तीचा मालक म्हणतो, ए अरे कोण आहे तिकडं, ए अरे ते गुलाबजामची बाटली घे, ए अरे ते कोशंबीर घे, पाणी घेऊन. आता अपरिचित चेहरे पंक्तीत पाहिल्यामुळे पंक्तीच्या मालकाला वाटलं बा पाहुणे कुठले, म्हणून पंक्तीचा मालक बोलला, कुठले तुम्ही? यांचा दररोजचा नेम गणू. एक महिने नवरीकडचे, तो पंक्तीचा मालक म्हण नवरीकडचे. याला वाटलं चुकलं का. दुसरं म्हणे नवरदेवाकडे, चल उठ म्हणे, उठ उठ उठा म्हणे दोघं जण, वा बाहेर. तेव्हा म्हणे नेमकं झालं काय? अरे मूर्ख, माझ्या बापाच्या वर्षश्राद्धाची पंगत आहे म्हणे, नवरीकडचे नवरदेवाकडे कसे म्हणता? आमंत्रण नसताना गेले. काय झाले? आमंत्रण. म्हणून आमंत्रण नसताना कुठंच जायचं नाही. एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकट पाजत असेल पिऊ नका बरं. तुम्हाला कोणी फुकट धाब्यावर घेऊन जात असेल जाऊ नका. आणि एका ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करू नका. तो म्हणजे हा धर्म मंडप. तुकोबराय सांगतात, तुका मने जवळी संत
ऐकायला जावे. कीर्तन असल, भागवत असल, रामायण असल, इथं नावाची अपेक्षा करू नका. पण असं झालंय महाराज, प्रत्येक ठिकाणी एवढी नावाची अपेक्षा वाढलेली लोकायला. अरा काही लोक तर पत्रिकेवर नाव नसलं तिकडे येऊन सुद्धा पाहत नाही. त्याला असं वाटतं त्याच्या पोरीचा साखरपुडा आहे, मी वरबापच करणं. परमार्थ कोण वाचून राहत नाही. आता जरी मी कीर्तन करता करता मेलो तरी काळजी करू नका. राहिलेले एवढे कीर्तनकारी तर कोणी राहिलेले कीर्तन पूर्ण करेल. देवाचं कार्य हे देवाला करून घ्यावं लागत असेल. निमित्ताचा धनी केला असे तुम्ही ना सप्ताह करता. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर आमच्या आगरवाडीचा परमार्थच बंद पडल. तू एकदा मरून बघ ना. असं काही नसतं महाराज. पूर्वीचे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल. काय नाही झालं भारताचं. इंदिरा गेले त्या सोनिया गांधी आल्याच ना. सोनिया गेल्या, मोदी साहेब आले, उद्या तेही गेले तर कोणीतरी येणार आहे. ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. अरे 2 वर्ष बिना देवाची जगणारी आपली जात माणसाची अवकातच काय. माणसा वाचून काय राहणार आहे महाराज. तुम्ही ज्या तंद्रीमध्ये जगत आहात की मी लय मोठा आहे कोणी, आज सोडून द्या महाराज. इथं या. मी नारदाच्या गादीवर सांगतो तुम्हाला, जगामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला चांगले विचार जर कुठं ऐकायला मिळतील ते फक्त आणि फक्त या धर्ममंडपामध्ये मिळतील महाराज. बाकीचं कोणतंच व्यासपीठ असं नाहीये की त्या व्यासपीठातून तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटेल. मला आनंद वाटतो. आगरवाडीच्या सप्त्याचा जर सर्वे केला, इथं बसणाऱ्या लोकांचा जर सर्वे केला, तिथं 85% तरुणांची संख्या आहे महाराज. किती टक्के? हा इतिहास आहे. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाही, जे पोरं देव मानत नाही, ते पोरं जर आज सप्त्याचे कार्यकर्ते म्हणून जर कीर्तनकाराच्या समोर फिरत असेल तर निश्चित संप्रदायासाठी ही खूप मोठी विजयाची घंटा आहे महाराज. खरं सांगतो तुम्हाला. मी तर दररोज कीर्तनातून सांगतो, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातले सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाचे सेवक झाले, ज्ञानोबराय तुकोबरायचे विचाराचे सेवक झाले, तर भविष्यात 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगतोय तुम्हाला. प्रत्येकाला चांगलं विचार देण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने दिलंय. विठ्ठल आमंत्रण नसलं तरी या. का? कीर्तन चांग होय अंग. निळोबरायने परत डोळे लावले, भजन सुरू केलं. तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा म्हणतात, ओ निळोबराया. 42 दिवस झाले निळोबराय, बरं काही वाईट झालं तर लोक काय म्हणतील मला. पहिल्यांदा सांगितलं देवा तुला बोलवलं कोणी एक, आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा मने आम्ही न ओळखो देवा तुकया राधा. मालकाकडे पाहिलं, अबे देव आहे ना तू. निळोबराने देवाला सांगितलं, जा तुला ओळखत नाही मी. खरं सांगा, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे, आणि देव दारात उभा असता निळोबरा देवाला सांगतात जा तुला ओळखत नाही. हे उदाहरण असं झालंय, देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात येऊन तुम्ही म्हणा कोण आहे भाऊ तू, फाशी घेईल ना ते, मरणार नाही तर काय.
देशाच्या पंतप्रधानाने तुमच्या दारात यावं तुम्ही म्हणा कोण आहे भाऊ तू? देवाचा स्वाभिमान जागृत झाला आणि देवाने निळोबरायाला सांगितलं, ओ निळोबराया, कोणाला बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून बोला. देव आहे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगा ते चाळीता. निळोबराया, सूर्याला सुद्धा जो प्रकाश मिळतोय तो माझ्या प्रकाशाने मिळतोय. हे जगाची जेवढी काही रचना आहे ती माझ्या सत्तेने, हवा सुद्धा माझ्या सत्तेने, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता. अहो निळोबराया, शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाही निरंतर ध्यायी, जे रात्रंदिवस माझं चिंतन करतात त्यांच्या स्वप्नात नाही. निळोबराया, अर्धा तास झालं मी तुमच्या समोर काहीतरी बोलावं. जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे गड्यांनो, आणि देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरायामध्ये. ते निळोबराय तुम्हाला आणि मला साधू संतांच्या संगतीचं महात्म्य सांगतात. खरं सांगू, संगतीच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे: कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. किती प्रकार आहे? कुसंगत, सुसंगत आणि विसंगत. कुसंगतीने काय होतं? प्रमाण पाठ आहे, ढेकणाच्या संगे कुसंगे नाडला साधू जायचा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, जन्माला येणारा कोणताच मुलगा दारूची बॉटल सोबत घेऊन येत नाही आईच्या कुशीमधून. जन्माला येणारा कोणताच मुलगा तंबाखूची पुडी घेऊन येत नाही, तो गुटख्याची पुडी घेऊन येत नाही. का तो गुटखा खातो, का तो तंबाखू खातो, का तो दारू पितो? याचं कारण त्याला संगत वाईट आहे. मी बसणाऱ्या तरुणांना एकच विनंती करेल गड्यांनो, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगलंय गड्यांनो. साधूच्या संगतीचा फायदा काय? तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन. अरे तुकोबरासारख्या महात्म्याने म्हणावं, संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. तुझे द्वारीचा कुत्रा, तुला कुत्र जरी करायचं असेल देवा तर तुझ्या दारातलं कर. का? मी कुत्रा म्हणून जरी राहिलो तरी माझ्या कानावर देवाचं चिंतन ऐकायला भेटल. म्हणून खरं सांगू, मानवी देहाला संताची संगत म्हणजे ही परिसासारखी. महाराज, अर्धाक्ष न घडता संताचे संगती तेने होय शांती. अरे वाल्ह्या कोळ्याच्या जीवनामध्ये नारदजीने चातुर्मास नाही केला, फक्त वाल्याला 2 मिनिटाचा सत्संग सांगितला. ए वाल्ह्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय, ज्यांच्यासाठी एवढं वाईट वागतोय, ते शेवटी तुझ्या कोणीच कामी येणार नाही. एवढा भावला मारा तो सत्संग अंतकरणाला. महाराज सांगतात, कोळीयाची कीर्ती वाढली केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण जीवनामध्ये झाला. अरे जो वाल्ह्या माणूस मेला की दगड उचलायचा आणि राजना टाकायचे, असे 7 राजनं भरले होते महाराज. काय वाल्यामध्ये ताकद असेल. आपण तेवढं पाप करू शकतो बाबा? आपल्याला बायकोच्या थोबाडीत मारणं होईना, तिनं डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतं आपलं. आणि आपण काय पाप करू शकतो? अजिबात नाही. लक्ष देऊन ऐका. मग एवढा पापी असणारा वाल्या कोळी, पण कोळी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी.
बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे. जसे जसे वाल्मिक ऋषीनं लिहिलंय तसं तसं जगाच्या मालकाला काय करावं लागलं, वर्तून द्यावं लागलं. म्हणून माझी विनंती, तुमच्या आणि माझ्यासाठी संगती फक्त आणि फक्त साधू संतांची महत्वाची. म्हणून कुसंगतीचा विचार करू नका. ढेकनाच्या संगे हिरादू बंगला, कुसंगे नाडला साधू जायसा, ही कुसंगती. विसंगतीचा जर विचार करायला गेलो तर विसंगती परमार्थातही योग्य नाही आणि विसंगती संसारातही योग्य नाही. एवढा चांगला सप्ताह केलाय तुम्ही, किती चांगला सप्ताह असू द्या आणि माईक खराब असेल तर जमल का हो? माईक खूप चांगली आहे आणि गायक वादक नसेल जमल का महाराज? अजिबात नाही. गायक वादक चांगले, माईक चांगले आणि पुढे बसायला समाज नसेल जमल का? नाही. परमार्थ करताना माणसानं परमार्थ ऐश्वर्यात केला पाहिजे. अरे ज्या देवाने तुम्हाला पैसा दिलाय त्या देवासाठी खर्च करायला सुद्धा लोक संकोचित ठेवतात. तुम्ही देसाल तवा येईल. तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहात. आपण आपल्या शेतातल्या विहिरीतला नेहमी 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं की गाळ काढतो. का काढतो बरं गाळ? आपण गाळ काढला की पाणी परत काय होतं? तुमचं धन शुद्ध होण्यासाठी, तुमच्या धनामुळे तुमची बुद्धी विपरीत होऊ नये यासाठी सप्ताह हा एक गाळच आहे महाराज. अन्नदान एक गाळच आहे. म्हणून आपण सप्त्यामध्ये कोणतीच कमी नाही ठेवली महाराज. जेवढा सुंदर मंडप, कर्ज झालं थोडं, आता येरी फाटणार होती म्हणलं 2-4 टाचे अजून मारून घेऊ, पण कार्यक्रम करू म्हणजे करू. काय नाही, लोक आपल्या पोरीच्या लग्नासाठी जर 2 तासासाठी 50-50 लाख खर्च करतात. आपण जर देवासाठी केला तर महाराज देवानच दिलेलं आहे ना आपल्याला. आपल्या नावावर 1.5 गुंठ्याचा 7-12 सुद्धा नाहीये. मग त्यानं जर आपल्याला एवढं मोठं केलं, त्याच्या कृपेनं जर आपण एवढं मोठं झालो तर त्याच्यासाठी खर्चायला अजिबात मनात संकोच ठेवू नका. तुम्ही दिलं तरच तुमच्याकडे येईल. तुम्ही पहा, तुम्ही नाही दिलं ते किती प्रयत्न करू दे त्यांच्याकडे येतच नाही महाराज. विठाला देसी ऐसा अससी देवाचा स्वभाव आहे. पहिलं तो घेतो नंतरच देतो, तसं तो देत नाही. मग विसंगती परमार्थात नको. परमार्थ त्या त्या ताला मोलाचा झाला पाहिजे, तोला मोलाचा झाला पाहिजे. आणि संसारात तर विसंगती अजिबात नको. तुकोबरायचं प्रमाण आहे का? कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. एक आपल्या परिसरातला मुलगा कर्नाटकला गेला. घरची परिस्थिती नाजूक होती, पैसे नव्हते, दुष्काळ पडला. मोटरसायकल रिपेरिंगचं चांगलं ज्ञान होतं त्याला. कर्नाटक या ठिकाणी गेला, चांगलं दुकान टाकलं महाराष्ट्रानं. दररोजचे 15-20 हजार रुपये येत होता. माळकरी कुटुंबातला होता, गळ्यामध्ये माळ होती. चहा सोडून त्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं. ज्या मालकाकडे तो राहत होता त्या मालकाला 4 मुली होत्या. एक दिवस याला आवाज दिला, ओ दादा, ए बाळा इकडे. चहा घेण्यासाठी गेल्यानंतर ते मालक सांगू लागले, हे बघ मला सोन्यासारख्या 4 मुली. किती मुली आहे? 4 मुली. तुला त्यातली जी मुलगी आवडेल तिच्यासोबत लग्न कर. हा म्हणला कसं शक्य आहे? मी आगरवाडीचा, माझा तालुका रिसोड, जिल्हा वाशिम, मी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बाउंड्रीवरचा मराठी बोलणारा. तुमची पोरगी कर्नाटकी, तिची भाषा मला कळत नाही, माझी भाषा तिला कळत नाही. ते साहेब रडायला लागले. वेड्या, 2-4 महिने 2-3 वर्ष ती रिसोडला राहिली ना, किती मराठी शिकून जाईल. हो नाही करता लग्न लागलं. आता कीर्तनात लग्न लागायला आणि मोडायला उशीर लागत, कारण लावणारा मीच आहे आणि मोडणारा सुद्धा. लग्न लागलं. मग याने विचार केला किती दिवस राहायचं कर्नाटकला. चला 10-20 लाख रुपये बँकेत होते. आपण रिसोर्टला एखादा 10-5 लाख रुपयाचा प्लॉट घेऊ, 10-5 लाख रुपयाचं बांधकाम करू, आई वडिलाचीही सेवा होईल आणि तिथं छोटंसं एक गॅरेजचं दुकान टाकू. 2 महिने कर्नाटकला राहिल्यानंतर यानं महाराष्ट्रात यायचं ठरवलं. रेल्वे स्टेशनला गेला, 2 तिकीट रिझर्व केले. ज्या दिवशी गाडी 2 जण स्टेशनवर गेले, गाडीत बसले, गाडी सुरू झाली. भारतात तुम्ही कोणत्याही राज्यात जा, यूपी मध्ये जा, मध्य प्रदेशमध्ये जा, हरियाणामध्ये जा, राजस्थानमध्ये जा, गुजरातमध्ये जा, पंजाबमध्ये जा, कोणत्याही राज्यामध्ये जा, तिथं हिंदी लँग्वेज चालती. पण आंध्रा, तामिळ, कर्नाटक हे राज्य असे, एक तर
त्यांची लँग्वेज चालती किंवा इंग्लिश दुसरी लँग्वेज चालत बरं. ते अक्षर सुद्धा त्यांची ते जिलेबी सारखे कुडकुड 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 अजिबात नाही. आणि लोक बी एवढे काळे डक, काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे असतात मराठी, काहीच कळत नाही, नुसतं जिलेबी सारखे अक्षर. तुम्ही तिरुपतीला गेल्यानंतर तुम्हाला कळत, नुसता भात खातात ते. गाडी सुरू झाली. आता याचं काही जास्त शिक्षण झालं नव्हतं. हे गरिबीतलं पोरग 7वी 8वी पास होऊन तिकडे गेलेलं होतं. याला इंग्लिशही वाचता येत नव्हती, ते कर्नाटकी शब्दही कळत नव्हते. हा 50-100 किलोमीटर गाडी गेली. गाडी थांबल्यानंतर हा या मराठी ऐकलंस का, अगं हे कोणतं स्टेशन आहे. आता तिलाही काही याची मराठी भाषा कळत नव्हती, त्याच्यामुळे ती तिच्या भाषेत याला म्हणली यनंत्री. तुम्ही काय म्हणता. याला वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे काय करणार, कळत नव्हतं ना काही. गाडी परत सुरू झाली. परत 100 किलोमीटर गाडी गेल्यानंतर हा परत तिला म्हणतो का ग हे कोणतं स्टेशन आहे. ती परत म्हणली यनंत्री. काय म्हणता. याला वाटतं आपल्या तिकडे नाही का छोटी आगरवाडी मोठी आगरवाडी, तशी छोटी यनंत्री मोठी यनंत्री असू शकते. परत गाडी सुरू झाली. 100-200 किलोमीटर गेली. गाडी परत थांबली. हा परत तिला म्हणतो अगं हे कोणतं स्टेशन आहे. तिला कळत नसल्यामुळे ती तिच्या भाषेत म्हणली यनंत्री. याला वाटलं क्रूद बुद्रुक आहे, पण तिसरी आगरवाडी तर मी काही अजून पाहिली. आणि आता हे पहिलंच विदर्भीय कांदा खाऊ. वरती काहीच नव्हतं, नुसते बटाटेच होते. यानं बाही पाठीमागं केली, 2 कानाखाली मारल्या. कानाखाली मारल्यानंतर ती पोरगी रडायला लागली. आणि रडता रडता याला म्हणली सुनकुंडरी का मारताय तुम्ही मला. काय म्हणली ती तिच्या भाषेत, सुनकुंडरी का मारताय तुम्ही मला. मग हा तिला म्हणतो तुला अगोदर सांगता येत नव्हतं हे सुनकुंडरी स्टेशन आहे म्हणून. विसंगती सांगतोय मी तुम्हाला. काय विसंगती, मी नाही सांगत. कानडीने केला मराठा भ्रतार. कानड्या स्त्रीने मराठा भ्रतार या शब्दाचा अर्थ आहे नवरा. आणि कानड्या स्त्रीने मराठा नवरा केला की त्याचा प्रॉब्लेम. एकाचे उत्तर उत्तर एका नाही. मग कुसंगती ही कामाची नाही, विसंगती ही कामाची नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी सुसंगती खूप महत्वाची आहे. काही साधक निळोबरायाकडे गेले. निळोबराया, साधू संतांच्या संगतीत गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो, शंकाच घेऊ नका. ज्ञानोबराय तुकोबरायच्या संगतीत गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार झालाय. अभंगाचं पहिलं चरण.
संगतीचं महात्म्य निळोबराय वर्णन करतात. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनी. ऐका ना दादा, ज्ञानोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये असं कोणतं संकट आलं असावं की ज्ञानोबरायला समाजामध्ये एवढे चमत्कार करण्यासाठी भाग पाडलं? खरं सांगू का महाराज, चमत्कार करणे हा साधूचा स्वभाव नाहीये, पण चमत्कार केल्याशिवाय लोक मानत नाही हा समाजाचा नियम आहे. ज्ञानोबराय तुकोबरायने जे चमत्कार केले ते देवाला सुद्धा जमले नाही. माणसाचं काय घेऊन बसले महाराज? ज्ञानोबराय तुकोबरायने जो चमत्कार केलेला आहे तो देवानं सुद्धा नाही केला. एवढे चमत्कार ज्ञानोबराय तुकोबरायने केलेले. खरं सांगू का, ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्या आणि माझ्या सुखासाठी मृत्यू लोकात आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे. पण या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक खंत आहे, या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा लागलेला एक शाप आहे. इथं जिवंतपणे माणसाचं महत्व कळत नाही बरं कोणालाच. माणूस किती चांगला होता, किती चांगला राजकारणी होता, किती चांगला कीर्तनकार होता, किती चांगला परमार्थिक होता, हे समाजाला कळण्यासाठी त्याला मरावं लागतं महाराज. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या माय माऊलीला मरावं लागलो. मेल्यानंतर लोक चर्चा करतात ती अनाथाची माय होती. अरे जिवंतपणे तिचा आश्रम कुठं होता इथं बसणाऱ्या 97% लोकांना माहित नसेल. आणि अजून एक खंत या महाराष्ट्राची, ज्या ज्या जातीमध्ये जो जो संत जन्माला आलाय त्या त्या जातीतल्या त्या लोकांनी त्याला खूप मोठा त्रास दिलाय. ज्ञानोबरायचं जीवनचरित्र तपासा, तुकोबरायचं जीवनचरित्र तपासा, नामदेवरायचं जीवनचरित्र तपासा, नाथ बाबाचं जीवनचरित्र तपासा, प्रत्येक भगवान बाबाचं जीवनचरित्र तपासा तुम्ही. त्या त्या जातीमधल्या त्या त्या लोकांनी त्या समाजाला खूप मोठा त्रास दिलाय. हो महाराज, काय या समाजाची रीत असेल मला काही कळत नाही, पण आहे तोपर्यंत कळत नाही. आणि गेल्यानंतर मग त्यांच्या पुण्यतिथ्या काय, त्यांचे मंदिर काय, काय फायदा आहे महाराज? काहीच फायदा नाही. खरं सांगू, ज्ञानोबराय सारख्या महात्म्याला ताटी लावण्याची वेळ आपल्यामुळे आलेली, याच्यापेक्षा अजून दुर्भाग्य काय असतं? मनुष्य खचून केव्हा जातो माहितीये का? अख्ख्या समाजाला माणूस तोंड देतो, अख्ख्या समाजाचा माणूस विरोध करू शकतो, पण ज्या दिवशी आपले जवळचे लोक माणसाच्या विरोधात जातात त्या दिवशी मनुष्य खचून जातो बरं महाराज. मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते गाड्या, लक्ष देऊन ऐका. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. एक सोनाराचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. सोनं आणि लोखंड चांगले मित्र होते. दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सोनं लोखंडाला सांगू लागलं, का रे लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ज्यावेळेस ठोकतो तुम्ही एवढ्या जोराने आवाज करत नाही. तुझ्या मालकाने तुला ठोकल्यानंतर अख्खी गल्ली जागी करतोस तू, तुला कळतं का नाही? त्रास होतोय आम्हाला. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला काय सांगतात, उदाहरण लक्ष देऊन ऐका बरं. लोखंड सोन्याला सांगतं, सोन्या तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. काय म्हणलं लोखंड? सोन्या तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारं लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास जास्त होतो. ज्या दिवशी आपल्या जवळचे लोक आपला विरोध करतात त्या दिवशी माणूस खचून जातो महाराज. ज्ञानोबराय सांगतात, अरे या समाजासाठी आम्ही मृत्यू लोकात आलोय, या समाजासाठी आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलंय, आणि या समाजाने आम्ही इंद्राणीवर जरी गेलो तरी लोकांनी म्हणावं, ज्ञाना इंद्राणीवर जाऊ नको, इंद्राणी बाटल. अरे ज्ञानोबरायच्या चरणस्पर्शाने इंद्रायणीला सुद्धा पवित्रपण येतंय. ज्ञानोबरायच्या नावाने मनुष्य पुण्यवान होतोय. ते ज्ञानोबराय सिद्धेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर ज्ञानोबराय लोकांनी सांगावं, ए ज्ञाना मंदिरात जाऊ नको, मंदिर बाटल. अरे ज्ञानोबरायचं चिंतन केल्यानंतर जगाच्या मालकाला ज्या भूमीमध्ये विश्रांती घेण्याची इच्छा होत असेल त्या भूमीमध्ये ज्ञानोबरायचा जन्म झालाय. तरी एवढा त्रास सहन ज्ञानोबरायने केला, पण शेवटी त्रास जास्त झाला की मनुष्य थकून जातो महाराज. मग ताटी लावली, मुक्ताईने उपदेश केला, संत तोची जाना जगी सर्वांचे अभंग पाठ आहे. मग समाजाचे डोळे उघडावे, समाजाला चमत्कार केल्याशिवाय लोक नमस्कार करत नाही, हा नियम आहे. म्हणून ज्ञानोबरायने जीवनातला पहिला चमत्कार केला. मैसीपुत्रा मुखे बोलवणे श्रुती. काही म्हणतील महाराज त्यावेळेस रेड्या नावाचे आडनावाचे लोक असतील बरोबर आहे का नाही? लोक नेमकी शंका साधू संतांवरच घेतात महाराज. लोक नेमकी शंका जी घेत आहेत ती हिंदू धर्मावरच घेतात. माझा बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना प्रश्न आहे, आतापर्यंत जगामध्ये कोणत्याच मुस्लिम समाजाच्या माणसाने अल्लाहवर कधी संशय घेतला नाही महाराज.
जगामध्ये कोणत्याच ख्रिश्चन माणसाने ख्रिश्चन धर्मावर संशय नाही घेतला, जगामध्ये कोणत्याच बौद्ध धर्माच्या माणसाने बौद्ध धर्मावर शंका नाही घेतली, जगामध्ये जेवढे काही जैन धर्माचे लोक आहे त्यांनी जैन धर्मावर संशय घेतला नाही. जेवढे संशय घेणाऱ्या जाती आहे तेवढ्या फक्त माझ्या हिंदू धर्मातच जन्माला आलेल्या आहे. मी तर भगवंताला विनंती करत असतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना, औरों को तो मैं देख लूंगा. राम मंदिराचा विरोध जेवढा हिंदूंनी केला तेवढा दुसऱ्या लोकांनी नाही केला हो. आता सुद्धा जे अकोल्याला जे मोठं दंगल झाली, ही दंगल कशामुळे, आज प्रत्येक ठिकाणी दंगल होतीये. ज्या वेदाचं वाक्य अहिंसा परमो धर्म, जिथं हिंसा अजिबात करायची नाही सांगितली, त्या देशामध्ये लोकांच्या गाड्या जाळत आहेत, लोकांचे दुकानं पेटवून देत आहेत. नेमका महाराष्ट्रामध्येच आपण आहोत का युपी बिहार मध्ये आहोत, हाही मोठा एक प्रश्न आहे. म्हणून माझी विनंती दादांनो, सावध व्हा. उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी कठीण आहे. अरे स्वतःचा बाप हिंदू धर्माच्या विरोधात गेला होता, स्वतःचा बाप देवाच्या विरोधात गेला होता. नरसिंह भगवंतानी भक्त प्रल्हादजी समोर हिरण्यकश्यपू टर 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 फाडला तरी दया नाही आली महाराज. त्या वंशात जन्माला आलेले लोक आहोत आपण. ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून दूर केलं, मेले भरत पण काही काहीला आई नाही म्हणले. प्रमाण घ्या. प्रल्हाद जनक विभीषण बंधू, राज्यमाता निंदू भरती केली. म्हणून तरी माझी विनंती तुम्हाला, कधीतरी चुकीच्या माणसाचा विरोध करायला शिका, कधीतरी अन्यायाच्या विरोधात बोलायला शिका. आमचं तर नशीब एवढं खराब झालं, आम्ही कीर्तनकार झाल्यापासून आम्हाला गद्याला सुद्धा बाबूराव म्हणावं लागतं. कीर्तनकार झाला की मनुष्य सगळ्यात जास्त खोटं बोलतो बरं महाराज. त्याला दररोज 1 वर्ष श्राद्ध करावं लागतं. ते बेवडं दारून पेऊन मरेल असतं आणि आम्ही म्हणतो याच्यासाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. गायक कीर्तनकाराच्या पुढच्या असतात, गायक म्हणतात शेवट तो भला. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा जर वाचला तर तुकोबराने अख्ख्या गाथ्यामध्ये पहा, गाढवाला गाढवच म्हणले, घोड्याला घोडच म्हणले. तीक्ष्ण भूतरे शिकावं. स्वार्थापोटी लोक मॅनेज व्हायला लागले. माझं तरी वैयक्तिक असं मत आहे, एखादा जर तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल, मी याच्या पुढे जाऊन बोलू का महाराज, तुमचा बाप जर तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल तर तुमच्या बापाचा त्याग करा, पुण्य लागेल तुम्हाला. केलाय ना हिरण्यकश्यपूचा त्याग कोणी केलाय? भक्त प्रल्हादाने केलाय. जो भाऊ तुम्हाला परमार्थापासून दूर करत असेल त्या भावाचाही त्याग केला. भरताने सुद्धा विभीषणाने कोणाचा त्याग केलाय? रावणाचा त्याग केलाय. जी आई तुम्हाला परमार्थ करू देत नसेल त्या आईचा सुद्धा त्याग करा. कोणी त्याग केलाय? कैकेयीचा कोणी केलेला आहे? भरताने केलेला आहे. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, आतापर्यंत जेवढे काही साधू संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्यांना सिद्ध करण्यासाठी खूप मोठे चमत्कार करावे लागले. आज गजानन महाराजाचं संस्थान जगातील 1 नंबर संस्थान आहे, पण हयात असताना पंक्तीतून उठून दिला हा इतिहास आहे. ज्ञानोबराय तुकोबरायचं सर्वांचं जीवनचरित्र पहा. महाराज सांगतात, मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. नाथ बाबा वर्णन करतात, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरे ताप,
सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसुनिया. रेड्याच्या मुखातून ज्यांनी वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, अशा संताचं मी काय वर्णन करायचं अभंग. सांगू शकतो महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची आकाशापेक्षाही व्यापक आहे. ज्ञानोबरायची खोली समुद्राही पेक्षा खोल आहे. आणि त्या ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन मी काय करायचं, एक छोटं उदाहरण सांगतो. एका धरणामध्ये एक बेंडूक व्याली होती, म्हणजे जनली होती. तिचे छोटे छोटे पिलं एका हत्तीच्या पायामध्ये छोटंसं पाणी, त्या पाण्यामध्ये ते लेकरं खेळत होते. बेंडकी कुठेतरी बाहेर गेलेली होती ना हत्ती पाणी पिण्यासाठी आला. कोण आला? हत्ती. आता त्या हत्तीचं स्वरूप पाहिल्यानंतर ते बेंडकीचे पिले थरथर थरथर कापायला लागले, कारण एवढा मोठा प्राणी त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. हत्ती निघून गेला आणि बेंडूक आलं. आणि बेंडकाला मग ते पिले सांगू लागले, पोरं रडायला लागले, घाबरले. ए आई ऐकलंस का ग? ती बेंडकी म्हणे, काय रे बाळा, आज आपल्या धरणामध्ये एवढा मोठा प्राणी आला होता की तेवढा मोठा प्राणी आम्ही पाहिलाच नाही. मग बेंडूक काय करायची माहितीये का? बाळा किती मोठा आला होता? बेंडकी फुगायची. मग एवढा मोठा का बाळा? नाही गाई. बेंडकी परत फुगली. एवढा मोठा का रे बाळा? नाही गाई. बेंडकी परत फुगली. आता खरं सांगा, बेंडकी रात्रभर जरी फुगली तरी हत्ती एवढी होईल? होऊ शकते का? तसं आमच्या सारख्या बेंडक्या काय ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करणार महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान. ज्ञानोबराय तुकोबरायची उंची आमच्या सारख्या लेकराला काय करणार आहे महाराज. नो हे हा सामान्य महिमा संताचा. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल? काम देणू. दूध जरी एखादी म्हैस देत असेल पण काम देणू होणार. तसं आम्ही जरी ज्ञानोबराय तुकोबरायचं वर्णन करत असेल, काय आमच्या सारख्या लेकराकून होणार आहे? अरे समुद्रातलं चमच्याभर पाणी काढणं म्हणजे आमचं कीर्तन आहे. कीर्तनाच्या अभंगावर बोलणारे हजारो कीर्तनकार मेले, पण अजून अभंगाचा अर्थ कोणाला लागला नाही. नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये निळोबराय नामदेवरायचं वर्णन करतात. नामदेवरायांनी देवाने आपल्या हाताने जेव्हा याच्यासाठी नामदेवरायांनी अनेक देवाला विनवण्या केल्या. एक प्रमाण आहे नामदेवरायचं. दूध पियो मोरे गोविंद लाला. प्रबल कमी कर. दूध पियो मोरे गोपाल लाला. काला बछड़ा कपिला गाई. दूध दुहावत नामा गाई. दूध पियो मोरे गोविंद लाला. दूध पियो मोरे गोपाल लाला. भरपूर देवाची विनंती केली. ज्यावेळेस दूधच देव पेत नाही. प्रभु जी की मूरत दूध नहीं पीवत. सिर पचाड़त नामा रोवत.
जसे नामदेवरांनी देवाला धमकी दिली, देवा जेवतो का नाही, नाही तर माझं मस्तक तुझ्या चरणावर फोडल, अशी कधी अपेक्षा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलीच नाही महाराज. आता आमरसाचे दिवस आहे. कशाचे दिवस आहे? आमरसाचे. आणि आमच्या मायमावल्या देवाला नैवेद्य दाखवतात आमरसाचा. किती धार्मिक असतात बाबा 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 बाबा. ती एक लांबकी शेवाळी, त्या वाटीमध्ये 2-3 भाज्याचे बारकाले बोंड एवढुलेच असतात ते, आणि थोडी चपातीचा एवढा तुकडा, बस रसाचे मोजून 2च थेंब टाकतात. किती? मला एक विचारायचं माया हो, तुम्ही एक ग्लास भर पेता, कमीत कमी देवाला कप भर नको का? तुम्ही एक दुर्डी भर भजे खाता, त्याला कमीत कमी वाटी भरू नको का महाराज? आपल्या मनात कधी आलंच नाही की देवाने आपल्या हाताने खावं. खाण्याचा काही विशेष नाही महाराज. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान रोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नाही. कोण म्हणतोय तो खात नाही? खातोय, पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामदेवराव व्हावं लागेल, खाऊ घालण्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागेल, खाऊ घालण्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागेल. कोण म्हणतोय तो येत नाही? येतोय तो, पण त्यासाठी तुम्हाला द्रौपदी व्हावं लागेल. आपण कधी अपेक्षाच केली नाही त्याची, तो कसा येईल? म्हणून महाराज अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये पूर्व अर्धामध्ये निळोबराय सांगतात नोहे हा सामान्य महिमा संताचा, आणि उत्तर अर्धामध्ये सांगतात नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, कधीतरी देवाला सुद्धा म्हणत जा, देवा आमच्याही हातचं तू खात जा. कधी आपण म्हणतच नाही ना हो. आपण नैवेद्य सुद्धा असा दाखवतो, अरा आता एवढं सुंदर महादेवाचं मंदिर झालं, काही अपेक्षा नसते देवाला. मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिर पण टिकवणं खूप अवघड आहे महाराज. नाही तर काही मंदिरं म्हणजे कुत्र्याचे ताजमहल झालेले आहे महाराज. काही मंदिरं म्हणजे लोकांचे रमीचे डाव झालेले आहे महाराज. हे म्हाताडे कोताडे काहीच कामाचे नाही, दुपारच्या पत्ते खेळत बसतात महाराज. ते असे बरेचसे काही मंदिर आहे. मंदिराची जोपासना करणं हे तुमचं माझं कर्तव्य. एवढं सुंदर भोलेनाथाचं मंदिर बांधलंय, तुम्ही नजर लागाव, एवढा सुंदर मंदिर आहे. मग दिवसातून 2 टाइम आरती तर तिथं झालीच पाहिजेत ना महाराज. तुम्ही बाजऱ्याची भाकर खात असाल, तोच नैवेद्य देवाला द्या. देवाला काही गुलाबजाम लागत नाही. माझा बसणारा छोटासा प्रश्न आहे सर्व मंडळीला. आता कीर्तन संपलं सचिन दादा, आणि तुम्ही मला चहा घ्यायला तुमच्या घरी घेऊन गेले. खरं सांगा, मी जर चप्पल घालून तुमच्या बैठकीत आलो, तुम्ही काय म्हणसाल? याला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे, पण याला वागण्याची अक्कल. कारण तुमच्या घराचा एक नियम आहे, घरात येत असताना चप्पल कुठं काढावं लागती? कुठं? दाराच्या बाहेर. मग तुमच्या घराचा जर तुम्ही नियम ठरवून घेतलाय, तर माझ्या मंदिराचे सुद्धा काही नियम ठरवा. काही तर असे वाटतात, त्यांना असं वाटतात की मी महादेवाचा जवाईचे बूट घालूनच आज जातो डायरेक्ट. दारू पिणाऱ्या माणसाने महादेवाच्या मंदिरात जाऊ नये. आम्ही जे मंदिर बांधलं ना, चोख उभं राहायचं, अजिबात जवळ जायचं नाही कोणी. लांबून का? अरे पावित्र्य पण देवाचं ठेवलंच पाहिजेत ना महाराज. बिड्या फुकणारे तसेच येतात, स्वच्छालयाला जाऊन हात धुत नाही, पाय धुत नाही, निघले देवाकडे. तसं नसतं. काही परंपरा आहे, त्या जपल्याच पाहिजे. त्या जर नाही जपल्या तर पुण्य करता पाप होतोय. बरोबर आहे का नाही? ऋषिकेशला तुम्ही हरिद्वार उत्तर प्रदेशमध्ये जा, 12च्या नंतर तुम्हाला देवाचं दर्शन अजिबात नाही. आणि लांबून दर्शन घ्यायचं, देवाच्या जवळ जायचं नाही. कोणी कसंही येतं, अजिबात नाही. काहीतरी पावित्र्य त्या गोष्टीचं राखलंच पाहिजे. तुमच्या घरात जर मी चप्पल घालून जमत नाही, तर मंदिरात तुम्ही बिड्या फुकायच्या नाही. कळलं तुम्हाला? मस्जिद मध्ये जात असताना डोक्यामध्ये टोपी घालून जावं लागतं, हा मुस्लिम धर्माचा नियम आहे. तर मग तुम्ही तुमच्या देवळात जात असताना कमीत कमी चप्पल बाहेर काढावं, एवढा तर नियम पाळा. म्हणून माझी विनंती आहे, हिंदू धर्माच्या मंदिराचं रक्षण करणं तुमचा आणि माझा काय धर्म आहे. विठ्ठल विठ्ठल हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दुसऱ्या चरणामध्ये नामदेवरायाचं वर्णन करतात, आणि तिसऱ्या चरणामध्ये निळोबराय आपल्या सद्गुरूचं वर्णन करतात. बोला.
दाखवणे रोखड्या विश्व आपल्या सद्गुरूचं वर्णन करत असताना निळोपराय सांगतात उदका माझी वया. उदक म्हणजे पाणी. पूर्वीचे लोक पंगत वाढत असताना उदक 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 म्हणत होते, आता ते बंद झालं. मला उदक म्हणजे पाणी. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या वह्या इंद्रायणीच्या डोहावर कशा उदका माझी वह्या तारी येल्या जैशा लाह्या. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा. काय तुकोबरायचं जीवन असेल महाराज. तुमचा आणि माझा माता ठिकाण्यावर यावा याच्यासाठी पंचम वेद असा गाथा या महाराष्ट्राला तुकोबराय दिला. पण या माथ्याने त्या गाथ्याचं स्वागत तर केलंच नाही, पण या माथ्यानं तो गाथा पाण्यात बुडवला. खरं सांगू का, गाथ्यासोबत असणारे दगड सुद्धा तरले असं मानतात. बरोबर आहे का नाही. पण जे गाथ्याजवळ आहे तेच तरले. बरं, गाथ्याजवळचे जे दगड तरले ना, जळी दगडा सहित वह्या, दगड सुद्धा गाथ्यामुळे तरले. पण ते कोणते दगड तरले? इंद्रायणी डोहामध्ये अनेक दगड असतील, पण ते गाथ्याजवळ नाहीये. ते ज्ञानेश्वरी जवळ नाहीये. तुम्हाला जर असं वाटतं तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा तर गाथ्याला धरा, म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ज्ञानेश्वरीला धरा. अरे ज्ञानोबरायची कृपा झाल्यानंतर ज्ञान होय मूढा अति मूर्खत्या. दगडाला जर ज्ञान होतंय तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. फक्त तुमचा आणि माझा विश्वास देवावर कमी पडतोय. माझी तरी विनंती देवावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही तुका म्हणे भार घातलियावरी होईल कैवारी नारायण. मी दररोज कीर्तनातून सांगतो. मागच्या महिन्यामध्ये एका मोठ्या खासदाराचा वाढदिवस होता. माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर ते मला सांगू लागले, म्हणे महाराज कुत्र्यासारखी धावपळ करता. खासदाराला एक जिल्हा असतो, आमदाराला एक तालुका असतो, पण तुम्ही 4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही. याचं कारण काय? मी त्या खासदारांना जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं साहेब, रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. लक्ष देऊन ऐका बरं. रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं, आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. रात्री ड्रायव्हरच्या रूपात गाडी चालवायचं काम जर कोण करत असत तर आमचा पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुम्ही विश्वास ठेवा त्याच्यावर. विश्वास ठेवला ना महाराज तर निश्चित जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तिराला नेल्याशिवाय राहत नाही. लग्न झाल्यानंतर वरबाप काय करतो, म्हणजे मुलीचा बाप तिचा हात घेतो. कोणाच्या हातात देतो? नवरदेवाच्या हातात. हे बघ, आतापर्यंत मी हिला सांभाळ, आता याच्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? किती प्रेम करतो माणूस तिच्यावर. तिनं काय केलेलं असतं महाराज? काय नाही. गळा तिचा असतो मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालती, कपाळ तिचा असतं कुंकू तुमच्या नावाचं लावती, बस हात तिचा असतो बांगड्या तुमच्या नावाचं घालती, बस एवढंच करती. आणि बस वर्षातून एकदा मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेती. नाही तर इथं एखादा तरी मायचा लाल असा दाखवा, तुम्हाला सगळ्याला भोलेनाथाची शपथ आहे, खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. एखाद्यानं तरी हात वर करून सांगाव की माझी बायको माझं दररोज दर्शन घेती. हाय एखादा कोणी? टाळकऱ्यामध्ये हाय गणू? आमचाच काही मेळ नाही. बर, आमचं साहजिक आहे, आम्ही घरीच नसतो दर्शनाला. पण एकदा वर्षातून एकदा मकर संक्रांतीला जर तुम्ही घरी असले तर तुमचं दर्शन, नाही तर दर्शन सुद्धा घेत नाही. तरी सुद्धा नवरा त्या बायकोसाठी स्वतःच्या मायाला बोलत नाही, स्वतःच्या बहिणीला बोलत नाही, स्वतःच्या भावाला व्यवस्थित बोलत नाही, बापाला व्यवस्थित बोलत नाही. काय तिनं तुमच्यासाठी अमृत आणलं का? काही नाही आणलं. तिनं काय एखादा वरून स्वर्ग? नाही, काही नाही. फक्त तिनं काय केलं, जबाबदारी कोणावर टाकली? तुमच्यावर टाकली. आणि तिनं ठरवून घेतलं माझ्या जीवनाचं सर्वस्व माझा नवरा आहे. काय ठरवलं तिनं? माझ्या जीवनाचं सर्वस्व माझा नवरा आहे. एकदा तुम्ही तिच्या स्वाधीन झाले की जबाबदारी कोणाची? ती नवऱ्याची. तसं माझी इच्छा आहे तुम्ही देवाच्या स्वाधीन व्हा. काय व्हा? देवाच्या स्वाधीन व्हा. आणि देवाला फक्त एकदा विनंती करा, नाव किनारे लगा प्रभु जी, नाव किनारे लगा. एकदा तुम्ही त्याला विनंती केली की तुकोबराय सांगतात, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, उभा राहे सांभाळी, उभा राहे सांभाळी, आघात निवारा
महाराज. तुम्ही त्याच्यावर एकदा भार घातला ना, मी तर अजून पुढे जाऊन सांगतो. तुमचा रिसोडचा बाजार कधी असतो? आजच होता का? हा बस. आता पुढच्या गुरुवारी एखाद्या लेकराला जर बाजाराला जायचं असेल, आता पोरांच्या शाळा सुरू होतील, मग काही दप्तर पुस्तकं वगैरे घ्यावं लागत. माझी सर्व मुलांना विनंती आहे, बापासोबत बाजाराला जात असताना बापाची करंगळी नाही पकडायची कधीच. लक्ष देऊन ऐका बरं कीर्तन. बाजाराला जात असताना पोरानं बापाची करंगळी नाही पकडायची. हुशार लेकरांनी आपला हात बापाच्या हातात द्यायचा. काय करायचं? तुम्ही जर करंगळी पकडसाल तर गर्दीमध्ये एखाद्या वेळेस करंगळी सुटू शकते. पण तुम्ही जर तुमचा हात तुमच्या बापाच्या हातात दिला, कितीही मोठा गतिरोधक असू द्या, कितीही मोठी नाडी असू द्या, कितीही मोठ्या गाड्या असू द्या, तुमचा बाप तुम्हाला पडू देत नाही. कारण की तुम्हाला सांभाळायची जबाबदारी कोणावर आहे? बापावर आहे. तसं परमार्थ करणाऱ्या माणसाने, संसार करणाऱ्या माणसाने एक तर आपला हात देवाच्या हातात द्या, नाही तर साधूच्या हातात द्या. जीवनामध्ये संकट येणारच नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. तुम्ही फक्त जबाबदारी देवावर टाका. टाकली ना की टेन्शनच नाही महाराज. एवढा मोठा चोखोबरायचा उत्सव झाला, मला सुद्धा गॅरंटी नव्हती एवढा मोठा होईल म्हणून महाराज. जिकडं तिकडं फक्त चोखोबरायच्या कार्यक्रमाची चर्चा आहे. म्हणजे सीएम साहेब येतील का नाही याची सुद्धा भीतीच होती. कारण की निकालही नेमका मुळावरच आला होता आपल्या. नेमकी त्यांनी 12 तारीख दिली आणि 11ला काहीतरी निकालाचा विषय होता. पण जबाबदारी मी चोखोबरावर टाकली होती. मला चोखोबराया 1 वर्षापासून कार्यक्रमासाठी तयारी करतोय. आणि काय अपेक्षा होती? काही मुख्यमंत्र्यालाही मागायचं नव्हतं आणि कोणत्या राजकीय लोकांनाही मागायचं नव्हतं. ज्ञानोबरायने तुकोबरायनं एवढं दिलं की आपल्याला राजकारण्याला मागायचं कामच ठेवलं नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. ते पाहिल्यानंतर राजकारण्यांनी दिलं. ते ऐश्वर्य पाहिल्यानंतर राजकारणी लोक समाज पाहिल्याशिवाय देतच नाही महाराज. हा नियम आहे राजकीय लोकांचा. आणि जिथं लोक नाही तिथं ते जातच नाही. जिथं गर्दी आहे तिथं पुढाऱ्याला नाही बोलवलं तरी तो गेल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांचा तो स्वार्थ आहे ना. समाज हा काय स्वार्थ आहे. पण खरं सांगू, अपेक्षा नव्हती माझ्या जीवनामध्ये की एवढा मोठा उत्सव होईल महाराज. स्वर्गातील देवांना सुद्धा तो इस्रोचा सप्ताह पाहायची इच्छा झाली असेल. एवढा सुंदर सोहळा झालाय महाराज. शेवटच्या दिवशी 35,000 लोकांनी आमरस खाल्लाय महाराज. किती? 35,000 लोकांनी. एवढा मोठा सोहळा. विठ्ठल 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 सप्त्याचं वैभव असं होतं की प्रत्येक कीर्तनकाराला घ्यायची सवय होती. पण तिथं आल्यानंतर कीर्तनकाराने दिलं बरं महाराज. असा गायक नाही की त्या गायकानं आला आणि चाल म्हणला आणि काही देऊन नाही गेला. बरोबर आहे का नाही? आमच्या गणेश महाराज जटाळे तुम्ही पहा महाराज. त्यांच्याकडे संस्था आहे तरी 1 लाख रुपये त्या सप्त्याला देऊन गेला बरं. सचिनदा 1 लाख रुपये कशाला म्हणतात महाराज? फक्त आता परत नको मागू, जीवाला घोरच येतो. बरोबर आहे का नाही? म्हणून असं सर्वांनी मदत केली ना, भूतो ना भविष्यती. मला तर असं वाटतं जन्मा आलो त्याचे आणि आजी फळं झाले साचे. आता परत एवढं मोठं नियोजन करायची इच्छा माझी तरी नाही बाबा. आता आपण जरी ठरवलं तेवढं मोठं करायचं तरी ते होणार नाही. ते एकदाच होतं. जसं लता मंगेशकर एकदाच, सचिन तेंडुलकर एकदाच. हळद ना, हा चालते, सीझन आहे ते धंद्याचं आहे. ते बंद करून कसं जमल? विठाल विठाल. एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. देवावर जबाबदारी टाका. निश्चित तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. म्हणून एवढा गोड नर्दे प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. करा रे बापांनो साधन हरीचे, जरी करणीचे करू नका. येणेनो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा करा रे बापांनो. येणेनो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. निश्चित देवाचं चिंतन करा. माझा भगवान परमात्मा तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. आणि इथं येऊन जर तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं ना महाराज, मग नाथ बाबा किती प्रेमानं सांगतात, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल,
हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरद सेवटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना. वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एकच गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. महाराज सांगतात, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवलाय, ज्यांनी निर्जीव भिंत चालवली, ज्यांनी भगवंताला जेवू घातलंय, ज्यांनी आपला गाथा पाण्यात तरंगवला, असं ज्यांचं महात्म्य त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या सोबतीमध्ये, त्यांच्या संगतीमध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार होणार नाही, ही शंका घेणंच चुकीचं आहे. अभंगाचं शेवटचं चरण. निळामणे संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण. निश्चित त्यांच्या संगतीत गेल्यानंतर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, काहीतरी काळ माणसाचा संत संगतीमध्ये गेला पाहिजेत, काहीतरी काळ माणसाचा परमार्थामध्ये गेला पाहिजेत. खरं सांगू, मानवी देहाला, मानवी जीवनाला विश्रांती साधू संतांच्या संगतीमुळे.
साधू संतांच्या संगतीशिवाय माणसाच्या जीवनाला विश्रांतीच नाहीये. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, निश्चित साधू संतांचा सहवास जीवनामध्ये पाहिजे. आणि साधू संतांची कृपा झाल्यानंतर काय नाही होऊ शकत महाराज. राईचा डोंगर पर्वत राई, तो काही करू शकतो, फक्त साधूनं ठरलं पाहिजेत. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी, तुकोबराय वेडे नव्हते. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबराय संत असू सुद्धा ज्ञानोबराय दिक सर्व साधू संतांना विनंती करतात, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. म्हणून निळा म्हणे ती ही संगेची तरणे, दिन उद्धरणे नवल कोण. नोये हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. बसणाऱ्या सर्व तरुण मित्रमंडळीला माझी विनंती, मायबाप मला खूप आदर्श वाटतोय. एवढं छोटं गाव असून एवढं सुंदर तुम्ही नियोजन केलंय, एवढं गोड भगवान भोलेनाथाचं मंदिर बांधलंय. फक्त तरुणांना माझी विनंती पोरांनो, याचे चार्जेस लागतील बरं. खूप सुंदर तुम्ही मंदिर बांधलं. फक्त तरुणांना माझी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काहीच नका करू गाड्यांनो. जीवन जगत असताना तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त जीवन निर्व्यसनी जगा महाराज. खरं सांगतो तुम्हाला, चांगले कपडे घाला, गाड्या घ्या, उद्योगधंदे करा, सर्व काही करा, पण जीवनामध्ये व्यसन नका करू. कारण या भारताला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये, या भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त आणि फक्त व्यसनापासून आहे. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस मांसाहार करतो, पण त्यांची पिण्याची टक्केवारी जर तुम्ही बघितली तर 1.5% सुद्धा नाही आहे देशामध्ये. आणि तुमची जर पिण्याची टक्केवारी पाहिली तर 87 लोक चालली आता. म्हणून माझी विनंती, दारू पिऊ नका. दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. असेच सर्व जर तुम्ही जसं या मंदिरासाठी एकत्रित आले, राजकारण करू नका असं माझं दुमत नाही. प्रत्येकाने राजकारण करा, पण गावाच्या विकासासाठी, देशाच्या कामासाठी, धर्माच्या कामासाठी आणि संप्रदायाच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवा आणि एकत्रित या, नक्कीच गाव चांगलं चालेल महाराज. प्रत्येकच ठिकाणी जर राजकारण करायला लागले तर सत्य सुद्धा होणार नाही महाराज, बरोबर आहे का नाही. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो भविष्य तुमच्या हातात आहे. मी तर नारदाच्या गादीवरून सांगतो, असा सर्व तरुण जर आपल्या हिंदू धर्माविषयी जागृत राहिला तर भविष्यात अजून 5 वर्षाने हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. फक्त तुम्हाला एकत्रित येण्याची गरज आहे. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये व्यसन नका करू. मंदिर गरजेचंच आहे महाराज. एक माणूस मला परवा दिवशी म्हणे, महाराज एवढं मोठं अयोध्येला मंदिर बांधण्यापेक्षा मोदी साहेबांनी दुसरं जर काही केलं असतं जमलं असतं का. नेमकं लोकांचं मंदिरावरच काय तर काही कळत नाही महाराज. मंदिर हे तुमच्या आणि माझ्या हृदयाचा ठेवा आहे. मंदिर हे तुमचं आणि माझं श्रद्धास्थान आहे. माझा बसणाऱ्या मंडळीला एक प्रश्न आहे, एखाद्या गावामध्ये जर 25 घरं मुस्लिमाचे असतील तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद असते. किती लाखाची मस्जिद असते? 50 लाखाची मस्जिद असते. मग ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर हे जगातलं सर्वात सुंदर मंदिर असलं पाहिजे. एक काळ या महाराष्ट्रामध्ये असा होता की गाणं म्हणलं तरी कारवाई होत होती महाराज. बनाएगे मंदिर म्हणलं की कारवाई होत होती. आता म्हणायची गरज नाही. बन रहा है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, नस नस में जो खून भरा है खून तुम्हारे नाम का. हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब हम नहीं होश बड़ा दिल में हो जिस चाहे कुछ भी हो अच्छा. बन रहा है मंदिर. आपण उद्घाटनाला हजर नव्हतो त्यावेळेस करोना होता, पण 2024ला ज्यावेळेस लोकार्पण सोहळा होईल त्यावेळेस या भारतातला प्रत्येक मनुष्य त्या राम मंदिराचा साक्षीदार राहणार आहे महाराज. काय साक्षीदार राहणार आहे. मी नेहमी सांगत असतो, एखाद्या उद्योगपत्याने जरी ठरवलं असतं तर ते मंदिर पूर्ण झालं असतं, पण प्रत्येक माणसाने, देशातल्या प्रत्येक माणसाने, कोणी 1000 रुपये दिले, कोणी काय दिलं, कोणी वीट दिली, कोणी वाळू दिली, का
देशातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की ते मंदिर कोणाचं आहे, माझं आहे. नाही तर एखाद्या बिल्डरला सांगितलं असतं तरी झालं असतं महाराज. ते एखाद्या मोठ्या अदानी अंबानीने जरी ठरवलं असतं तरी ते मंदिर झालं असतं. पण ते कोणाच्या मालकीचं नव्हतं करायचं, ते मंदिर सर्व हिंदू धर्माच्या लोकांचं करायचं होतं. म्हणून प्रत्येक राम मंदिरातले लोक गावोगावी जाऊन त्यांनी वर्गणी गोळा केली. काय केली? गोळा केली. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी हिंदू धर्माविषयी जागृत राहा. प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. परवा दिवशीचाच एक लेख आहे महाराज, खूप व्हॉट्सअपला व्हायरल होत होते. डॉक्टर म्हणून आहे, त्यांची मुलगी सुद्धा डॉक्टर आहे, सून सुद्धा डॉक्टर आहे, मुलगा सुद्धा डॉक्टर आहे. ते अमेरिकेला आहे. ते वृद्धाश्रमामध्ये मेले तरी सुद्धा ते आले नाही. पनवेलची एक घटना आहे. एक चांगला श्रीमंत मनुष्य, 10-15 हजार कोटीचा मालक आहे. त्याचा मुलगा बाहेर देशात राहायला आहे. त्याची आई वारल्यानंतर त्याच्या वडिलांनी फोन केला, ए बाळा, तुझी आई मरण पावली, 2 दिवस आम्ही काहीतरी व्यवस्था करतो, बर्फामध्ये ठेवतो, तिला दवाखान्यातच ठेवतो, फक्त तू ये, सेपरेट विमानाचा खर्च करू नये, कारण तू एकुलता एक मुलगा आहे. त्या पोराने आपल्या बापाला उत्तर दिलं, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, तुम्ही असं करा, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, मी व्हिडिओ कॉलमधून माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. मी खरं सांगू का तुम्हाला, पैशामुळे जर माणसाला आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, शिक्षणामुळे जर आपल्याला आपल्या मायबापाची लाज वाटत असेल, तर मी तरी या मताचा महाराज आहे, एवढा पैसाच कमवू नका की जेणेकरून तुमचे मायबाप तुमच्यापासून दूर जातील. एवढं शिक्षणच घेऊ नका. अरे शेतकरी माणूस दारू पिऊ द्या महाराज, दररोज दारू पिऊ द्या, पण तुम्ही जर देशातल्या सर्व वृद्धाश्रमाचा सर्वे केला ना, तर एकाही शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. जेवढे काही सापडतील तुम्हाला, इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, मोठ्या मोठ्या लोकांचेच मायबाप सापडतील. त्यांनी पोरांसाठी फक्त पैसाच कमवला, संस्कार कमवलेच नाही. म्हणून बसणाऱ्या म्हाताऱ्या लोकांना माझी विनंती आहे, पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. कारण संस्कार हा तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना आहे. मी नेहमी सांगत असतो, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मातृदिनी मला वाटतं आमच्या राधेश्याम बाबाचं कीर्तन होतं. त्या दिवशी बाबांनी सेवा केली आईची, पण ते त्यांचं म्हणणं आहे, बघ तुम्ही म्हणा. आता त्यांनी म्हणलं काय, मी म्हणलं काय, त्यांचाही आवाज माझ्यासारखाच गोड आहे, तसं काही नाहीये, पण त्यांची इच्छा एक कडू तुम्ही म्हणा म्हणून. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती, मायबाप प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व आगरवाडीकर मंडळींनी केलंय, ग्रामस्थ मंडळीने. आणि आजची ही सेवा आमच्यावर मित्र बंधुवत प्रेम करणारे आमचे सचिन भाऊ इप्पर दादांच्या तर्फे आजचं हे सौजन्य आहे. एक उगवतं नेतृत्व आहे आपल्या गावचं महाराज. चांगलं आहे. मला तरुण पोरं ॲक्टिव्ह झाले की खूप आवडतात महाराज. प्रत्येकाने ॲक्टिव्ह व्हायचे. किती दिवस लोकांचे झेंडे सांभाळायचे, कधीतरी आपलाही झेंडा रावला पाहिजे बरं महाराज, खरं सांगतो. आणि मी तरी या मताचा महाराज आहे, याच्या त्याच्या मागं कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचा स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागं फिरले पाहिजेत महाराज. परमार्थ असो, राजकारण असो, काही असो, आपला मनुष्य जर चांगलं काम करत असेल तर आपल्या माणसाने आपल्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं ही काळाची गरज आहे. अरे रिसोडमध्ये एखाद्या मुस्लिम समाजाच्या दुकानाला आग लागू द्या महाराज, सगळे मुस्लिम एकत्रित येऊन त्याला चंदा गोळा करून त्याचं दुकान सुरू करून देतात. आपले एवढे नालायक हे, आपल्या दुकानाला आग लावली ते भजे खाऊन तळतो. मग भजे तळून खातं, ते म्हणतं बरं झालं याचं दुकान जळलं. ह्या वृत्तीमुळं आपले लोक कुठं सक्सेस
नाहीये. मग आपला जर मनुष्य एखादा राजकारणामध्ये सक्सेस होत असेल, आपला मनुष्य जर भविष्यात त्याला काही इच्छा असेल, तर आपलं गाव असेल, आपला परिसर असेल, आपण त्या माणसाच्या पाठीमागं काय झालं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. सचिन दादाची खूप अपेक्षा होती, त्यांच्यामुळे आमच्या नवनाथने सांगितलं आम्ही ही तारीख करू. तसं कीर्तन करावं अशी तब्येतच नाही, अजून काही सप्त्यातला थकवा गेला नाही. डॉक्टरने सांगितलं फक्त झोपाच तुम्ही, झोपल्याशिवाय तुमचा थकवा जाणार नाही. पण नवनाथ दादाने सांगितलं म्हणे आपण सर्वांनी जाऊ म्हणे. त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं. खरं सांगू, तुमचा आणि माझा परिचय नसताना सुद्धा या परिसरातून, म्हणजे इथून कमीत कमी इसरूळ 150 किलोमीटर आहे महाराज, 120 किलोमीटर तर आहे. एवढ्या लांबून लोकांनी चपात्या आणल्या. मी मरेपर्यंत तुमचाच उपकारातून ऋणी होणार नाही महाराज. खरं सांगतो, एवढं सहकार्य केलं त्या सप्त्याला, सर्वांनी सहकार्य केलं, मित्रमंडळींनी केलं, सर्वांनी सहकार्य केलं. असा माणूसच नाहीये की त्या माणसाने त्या सप्त्यासाठी सहकार्य केलं. आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तिथं याव यासाठी आमच्या संभाजीनगरचे पालकमंत्री आमचे संदीपान भुमरे साहेब त्यांच्या मतदारसंघातले कामं सोडून माझ्यासोबत 4 वेळेस मुंबईला आले महाराज. आमचे रायमुलकर साहेब असतील, सर्वच मंडळी, खासदार साहेब, सर्वांनी सीएम यावं. मी त्यांना दिवसातून कमीत कमी 10 फोन करत होतो आमच्या भुमरे साहेबांना, साहेब आलेच पाहिजे. ते म्हणे महाराज मी लय मोठे महाराज पाहिले पण तो यासारखा महाराजच नाही पाहिला म्हणे. शेवटी ते म्हणे महाराज काळजी करू नका, सीएम आणायची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून सीएम आणण्याची जेवढी काही जबाबदारी आहे, मला वाटतं आमच्या संभाजीनगरचे पालकमंत्री, आम्हा सर्वच महाराज लोकांवर प्रेम करणारे आमचे संदीपान भाऊ भुमरे साहेब यांनी खूप मदत केली. त्याच्यामुळं सीएम साहेब एका खेड्यागावामध्ये कुठं सीएम येत असतो का हो महाराज? आपण कोणत्या पक्षाचे, ते कोणत्या पक्षाचे, खरं आहे ना महाराज. आणि लोकायला एक धक्काच बसला, आदल्या दिवशी सीएम, दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष. लोक म्हणे हे आलेच कसे? ते फक्त आपल्यावर प्रेम करणारे लोक होते आणि चोखोबरायसाठी आले होते. तिथून राजकारण आम्हाला करायचं काय? राजकारण करायचं, दररोज 2-4 आमदार आपल्या जवळ बसलेले असतात महाराज. दररोज एका मंत्र्याचा वाढदिवस आहे. ज्ञानोबरायने तुकोबरायने एवढं मोठं पद दिलं, याच्यापेक्षा दुसऱ्या पदाची अपेक्षा आता जीवनामध्ये राहिली नाही. म्हणून सर्वांच्या सहकार्यातून खूप मोठा उत्सव झाला. बरेचसे लोक माझ्यावर नाराजही झाले, आमचे नावं नाही घेतले, तुम्ही एकाचंच नाव घेतलं, अवघड झालं, मला खूप मोठा ताण झाला. 4 दिवसापासून तोच ताण आहे. आता कसं असतं, झालं ते आता काय आहे, प्रत्येकाची अपेक्षा नाही पूर्ण होऊ शकत ना महाराज. एवढा मोठा सप्ताह, तुम्हाला एवढंच नियोजन करायला किती ताण झाला महाराज. तिथं किती मोठं नियोजन होतं. तुम्ही आले नाही, तुम्ही आले होते ना. जे जे आले त्यांना माहीत आहे महाराज, त्यांच्या स्वप्नात सुद्धा तो मंडपच दिसतोय, बरोबर आहे का नाही. दररोजचे 200 ते 300 400 टाळकरी होते. महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन मंडळी होते. त्यामध्ये आमचे सर्वच मित्रमंडळी, आमचे गुंजाळ माऊली असतील, आमचे श्रावण महाराज, वहाग महाराज, आमचे निवृत्ती महाराज कदम, ह्या लोकांना हे फोकसला नव्हते. तरी पण सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवसापासून ते तिथं सेवा करत होते. आता नाव एकाचं घेतलं ते झालं. आता काय करता, कोणीतरी एकच असतो महाराज. मला हे वंजारी पाटील अजून कळलंच नाही महाराज. काय काही म्हणतात लोक तुम्ही वंजारी ना, मी मला आता कळायला लागलं की वंजारी समाज. आता हे सोपान महाराज मुंडे आम्ही 10-15 वर्ष सोबत राहिलो, पण मला कधी कळलंच नाही वंजारी कोण असतात आणि मराठी कोण असतात. आणि सोपान महाराजांनी मी तर 99 पासून सोबत आहे महाराज. 1900 पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, फक्त तेव्हापासून आमची मैत्रीण अजून आतापर्यंत ती मैत्री निष्कलंक आहे महाराज. आणि त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. 7 दिवसाचे कीर्तनं सोडून, सगळं सोडून ते तिथं हजर होते. म्हणून सर्वांच्याच चरणी मी माझा माता ठेवतो. खूप सुंदर तुम्ही सहकार्य केलं. ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून परमार्थाची सेवा अशीच करून घेऊ, अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, इथं गुणीजन कमी कीर्तनकार जास्त आहे महाराज. आमचे सोपान महाराज मुंडे सुंदर भागवताचार्य सुद्धा आहे, कीर्तन सुद्धा करतात. पहिल्या दिवशी ज्यांनी सेवा केली, आपल्या भागाचं वैभव, आमचे राधेश्याम महाराज खरबळ आहेत, आमचे गणेश दादा आहे, आमचा कृष्णा आहे, आमचे दत्ताभाऊ आहे, आमचे अनिलभाऊ आहे, संस्थेतले हे सर्वच विद्यार्थी, आमचे सोपान महाराजांचे वडील, आई, सगळेच मंडळी आहेत ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. आमच्या संतोष दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि हा आपला कार्यक्रम अख्खा महाराष्ट्र ज्यांच्या माध्यमातून पाहत आहेत असे असणारे आमचे हॉटस्पॉटचे मालक, नाही मराठी हॉटस्पॉट वेगळं आणि मराठी हॉटस्पॉट वेगळं, नावच एवढे, शिक्षण कमी असल्यामुळे ती जीभच रटत नाही आपली, बरोबर आहे का नाही. आमच्या गजर कीर्तनाचे मालक आमचे शरद दादा हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जे बरोबर आहे
ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. माझ्या समेत आले आमचे नवनाथ महाराज. नवनाथनीच नियोजन केलं बरं हे चपातीचं, सोपान बने नवनाथनी. इकडं काही माझा परिचय नाही. कंकरवाडीला माझे कीर्तनं खूप झालेले. त्यांना मी सांगितलं फक्त चपात्या लागतात. ते म्हणे महाराज फक्त किती क्विंटलाच्या लागतात तेवढं सांगा. घरपोच चपात्या आणून दिल्या. डिझेल सुद्धा नाही, गाडी सुद्धा नाही, डायरेक्ट आपल्याच गाडीनं तिथं घेऊन आले. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. सुंदर वारकरी अगरबत्ती आहे, त्या अगरबत्तीतून जो पैसा येतो तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जातो. म्हणून प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा.